विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर सी ए देवेंद्र अजित दगडे, असिस्टंट प्रोफेसर इन कॉमर्स अँड व्हाईस प्रिन्सिपल. आजचा मित्रांनो आपला विषय आहे अप्रत्यक्ष कर. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे जी-एस-टी आणि खास करून जी-एस-टीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आपल्याला शिकायचं आहे. तर जी-एस-टीचा विचार करताना सगळ्यात पहिले आपल्याला टॅक्सचे बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे. तर भारतात जी काही टॅक्स स्ट्रक्चर आहे ते 2 पार्टमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि एक आहे इनडायरेक्ट टॅक्स. तर डायरेक्ट टॅक्समध्ये वेल्थ टॅक्स असेल, तुमचा इन्कम टॅक्स असेल. त्याचप्रमाणे जर का इनडायरेक्ट टॅक्समध्ये बघितलं तर या अगोदर एक्साईज असेल, कस्टम असेल, भरपूर काही गोष्टी होत्या. पण 1 जुलै 2017 पासून जो काही टॅक्स आला तो सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमचा जी-एस-टी. आता जी-एस-टीमध्ये पण क्लिअर त्यांनी दिलं इंट्रास्टेट सेल असेल किंवा इंटरस्टेट सेल असेल, तर इंटरस्टेट सेलमध्ये तुम्हाला लागणारे आय-जी-एस-टी आणि इंट्रास्टेट सेलमध्ये लागणारे सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी याच्याबद्दल आपण व्यवस्थित पद्धतीने सखोल असं चर्चा पुढच्या स्लाईडवर करणारच आहोत. तर जर्नी आपल्याला जी-एस-टीची सगळ्यात समजून घेणं महत्त्वाचं आहे. पण एवढं डीपमध्ये न जाता कारण की मेन पार्ट आपला आहे रजिस्ट्रेशनचा. तर इथं तुम्हाला या स्लाईडवर सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. 2006 पासून तर 1 जुलै 2017ला वन नेशन वन टॅक्स म्हणजे जी-एस-टी लॉन्च झाला आणि त्याच्यापुढे आपण कामाला सुरुवात केली. आता जी-एस-टीचं जर का आपण आताच बघितलं की 17 टॅक्सेस वेगवेगळ्या प्रकारचे आपण कन्व्हर्ट केले गेले आणि ते जी-एस-टीमध्ये एकत्र स्वरूपात आपल्याला दिसतात. तर सी-ए-जी-एस-टी असेल, एच-जी-एस-टी असेल, आय-जी-एस-टी असेल. सी-जी-एस-टी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, एस म्हणजे स्टेट आणि आय म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर याच्यात जर का तुम्ही विदिन स्टेट माल विकणार असाल तर तुम्हाला सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी लागणार आहे आणि जर का तुम्ही आउट ऑफ स्टेट माल विकणार असाल तर तुम्हाला आय-जी-एस-टी लागणार आहे. तुम्ही दुसऱ्या स्टेटमधून माल परचेस करू शकतात. फक्त कंडिशन असे सांगते की जर का तुमचा सेल्स हा आउट ऑफ स्टेट जात असेल त्याला आपण म्हणतो इंटर स्टेट. इंटरस्टेट जर का तुमचा सेल होत असेल तर तिथे तुम्हाला कंडिशन हिट होणार आहे आय-जी-एस-टी. आणि जर का इंट्रास्टेट असेल तुमचं, इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट म्हणजे विदिन स्टेट असेल तर सिंपल आहे सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी आणि जर का तुमचं आउट ऑफ स्टेट जात असेल तर तुम्हाला आय-जी-एस-टी ॲप्लिकेबल होणार आहे. आता एक्झिस्टिंग इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर जर का आपण बघितलं तर काही सेंट्रल टॅक्सेस होते, काही स्टेट टॅक्सेस होते. पण जी-एस-टी आल्यापासून एकत्रित स्वरूपाचं हे टॅक्स आलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला कळणार आहे की कशावर जी-एस-टी ॲप्लिकेबल आहे, कशावर नाही आहे. जी-एस-टी 3 ते 4 पार्टमध्ये बायफर्केट केला जातो. काही पार्ट स्टेट गव्हर्नमेंटकडे राहणार आहे, काही पार्ट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाणार आहे आणि जर का आय-जी-एस-टी असेल तर पूर्ण होल्ड त्याच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटचा राहणार आहे. विदिन स्टेट असेल तर 50% पार्ट हा स्टेट गव्हर्नमेंट, 50% हा सेंट्रल गव्हर्नमेंट. जर का आउट ऑफ स्टेट असेल तर 100% पार्ट हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाणार आहे. आता रजिस्ट्रेशन हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. तर रजिस्ट्रेशन कोणाला ॲप्लिकेबल होणार, रजिस्ट्रेशनसाठी काय काय लागणार, डॉक्युमेंट काय काय लागणार, त्याची प्रोव्हिजन काय राहणार. मित्रांनो जर का आपण जी-एस-टी रजिस्ट्रेशन शिकलो तर ही सोपी गोष्ट आणि यात काही टेक्निकल फार काही बाबी नाही आहे. जर का विद्यार्थी जी-एस-टीचं रजिस्ट्रेशन शिकला तर तो नॉर्मली 2, 2.5, 3 हजारापर्यंत चार्ज करू शकतो आणि रजिस्ट्रेशन लोकांचं करून देऊ शकतो. तर रजिस्ट्रेशन करताना सर्वात महत्त्वाचं आपल्याला समजून घ्यावं लागेल रजिस्ट्रेशनचे प्रकार कोणकोणचे आहेत. तर नॉर्मल रजिस्ट्रेशन असेल, व्हॉलंटरी असेल, ऐच्छिक आहे. काही ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागतं. काही ठिकाणी तुम्हाला कंपोजिशन स्कीममध्ये जायचं तर रजिस्ट्रेशन करावं लागतं. काही वेळेस तुमचं कॅज्युअल इन्कम असेल या केसमध्ये पण आपल्याला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. जर का काही नॉन रेसिडेंट असेल, काही टॅक्सेबल पर्सन ते असतील त्यांना रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. जर का तुम्ही इनपुट सर्व्हिस डिस्ट्रिब्युटरचा काही बेनिफिट घेणार असाल तर या केसमध्ये पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे आणि टी-डी-एस, टी-सी-एस संदर्भात पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आता कोण-कोणाला रजिस्ट्रेशन ॲप्लिकेबल नाहीये, कोण असे व्यक्ती आहे किंवा अशा कोणत्या कंपनीज असतील किंवा पर्सन असेल की यांना रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी नाही. तर याच्यात दिलंय की पर्सन एक्सक्लुझिव्हली मेकिंग द एक्झाम सप्लाईज. जे तुम्ही काय करताय की एक्झाम्प्टच आहे, त्याच्यावर ऑलरेडी जी-एस-टी ॲप्लिकेबल नाहीये. व्हॉलंटरी रजिस्ट्रेशनमध्ये पण तुम्हाला ऐच्छिक आहे वाटलं तर तुम्ही करू शकतात किंवा तुमच्या सप्लाईज टॅक्सेबल जर का जो जी-एस-टीचा क्लॉज आहे 40 लाख 20 लाख आपण जो पुढे बघणार आहे ते थ्रेशोल्ड लिमिट आहे. त्याच्या खाली जर का असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य नाहीये. जर का तुमचं ॲग्रिकल्चर इन्कम असेल तर या केसमध्ये पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य नाहीये. आणि काही गव्हर्नमेंटने नोटिफाईड करून दिलेल्या गोष्टी आहे किंवा पर्सन आहे किंवा काही कॅटेगरी या केसमध्ये पण आपल्याला जी-एस-टीचं रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य नाहीये. त्याच्यात आता थ्रेशोल्ड लिमिट दिलेलं आहे की थ्रेशोल्ड लिमिटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचा सेल्स, मी शब्द वापरतोय सेल्स और परचेस, जर का तुमचा टर्नओव्हर हा जर का 40 लाखाच्या वर जात असेल तर त्या ज्या दिवशी तुम्ही 40 लाख हिट करताय तिथपासून 30 दिवसाच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशनला अप्लाय करणं अनिवार्य आहे. हे झालं इन द केस ऑफ बिझनेस. पण इन द केस ऑफ जर का सर्व्हिसेस असेल तर 40 लाखाची लिमिट ही 20 लाखावर येऊन जाते आणि काही स्पेशल कॅटेगरी किंवा काही स्पेशल स्टेटमध्ये 20 लाखाची लिमिट ही 10 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे.
त्याच्यानंतर आपण बघूया की आता रजिस्ट्रेशनची प्रोसिजर कशी आहे. आता रजिस्ट्रेशनची प्रोसिजर एकदम सोपी आहे. तुम्हाला सर्वात अगोदर www.gst.gov.in वर जायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा GST हा पॅन बेस आहे. त्यासाठी तुमचा पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर तुमच्याकडे स्वतःचा पाहिजे आणि एक मेल आयडी तुमचा पाहिजे. तर पार्ट ए मध्ये सगळ्यात सोपं आहे की आपल्याला व्हेरिफिकेशनचा पार्ट कंप्लीट करायचा आहे. त्याच्यात तुमचा पॅन कार्ड टाकायचा आहे. तुम्हाला तुमचं बिझनेसबद्दलच्या डिटेल ह्या आपण पार्ट बी मध्ये टाकणार आहे. त्यानंतर काही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर ARN असेल, TRN असेल तो जनरेट होणार आहे आणि नंतर तुम्हाला GSTने अलॉट केला जाईल आणि जर का काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही परत त्याला कम्प्लायन्सेस करू शकतात आणि टाइम लिमिट दिल्याप्रमाणे 7 वर्किंग डेच्या तुम्हाला GST नंबर तुमचा मिळून जातो. आता पहिला पार्ट आहे आपला की ऍप्लिकेशन आपल्याला करायचं आहे GSTच्या रजिस्ट्रेशनसाठी. तर सर्वात अगोदर जे काही पर्सन रजिस्ट्रेशनसाठी लायबल आहे त्यांना काय करायचं आहे की इलेक्ट्रॉनिकली ऍप्लिकेशन करायचं आहे. GSTच्या पोर्टलवर जा, GSTची वेबसाईट ओपन करा. त्यावर तुम्हाला दिसणार आहे की सर्वात अगोदर तुमचा परमनंट अकाउंट नंबर, त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा मेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि कोणत्या स्टेटमधून तुम्ही आहात त्या स्टेटबद्दल तिथे माहिती टाकायची आहे. हे सर्व मोबाईल आणि तुमचा जो ईमेल आहे याच्या बेसिसवर तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. एकदा व्हेरिफिकेशन झाला तुम्हाला एक OTP येईल. तो OTP फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्यात टाकायचं आणि ऑथेंटिकेट करायचं आहे. ऑथेंटिकेट झालं की आपण दुसऱ्या स्टेपवर जाऊया. दुसरी स्टेप आहे की तुमचा प्रोव्हिजनल एक रेफरन्स नंबर तुम्हाला डिपार्टमेंट तयार करून देतं आणि ते तयार केल्यानंतर त्याला आपण प्रोव्हिजनल रेफरन्स नंबर किंवा त्याला टेम्पररी रेफरन्स नंबर पण आपण म्हणतो. तो पुढचा पार्ट बी साठी जाण्यासाठी तुम्हाला ॲक्सेससाठी तुमचा आता TRN नंबर तुम्हाला वापरावा लागणार आहे. त्या केसमध्ये आता ज्या काही तुमच्या डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला या फॉर्म म्हणजे पार्ट बी रजिस्ट्रेशन 01 या फॉर्ममध्ये आता सगळ्या गोष्टी तुम्हाला फिलअप करायच्या आहे. तुमच्या बिझनेसचं नाव काय, आता बिझनेसचं नाव टाकताना तुमच्याकडे उद्यम आधार असेल किंवा शॉप ॲक्ट असेल या बेसिसवर तुम्ही नाव टाकू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही पार्टनरशिप आहात का, प्रोप्रायटरशिप आहात का, कंपनी आहात एक्सेट्रा जी काही पर्सनची कॅटेगरी असेल ती तुम्हाला तिथे फिलअप करायची आहे. तुमचा प्लेस ऑफ बिझनेस कुठे, तुमचा प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, त्याचप्रमाणे जर का तुमचा ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस असेल तर याबद्दल तुम्हाला माहिती तिथे द्यायची. त्याचबद्दल जर का तुमची कंपनी असेल तर मग प्रमोटर, पार्टनर, डायरेक्टर याबद्दल तुम्हाला माहिती टाकायची आहे. त्यानंतर ॲथॉराइज सिग्नेटरी कोणाची असणार आहे याबद्दल तुम्हाला तिथे माहिती द्यायची आहे. सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो, इथे तुम्हाला बँक अकाउंट ची माहिती इथे देणं अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे तुमच्या नेचर, बिझनेस ऑफ नेचर काय, HSN कोड तुम्हाला इथे शोधावा लागतो आणि त्या हिशोबाने तुम्हाला तुमचा ॲड्रेस प्रूफ असेल, आयडेंटिटी प्रूफ असेल आणि एक फोटोग्राफ आणि तुमची साईन इथे अपलोड करावी लागते. इथे सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो की ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला लाईट बिल देणं अनिवार्य आहे किंवा तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट करावं लागतं. इथं रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट मॅन्डेटरी आहे. या 2 गोष्टी जरी असल्या तर या बेसिसवर तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट काय करू शकतात, अपलोड करू शकतात. हे अपलोड केल्यानंतर पुढचा पार्ट राहणार तुमचं व्हेरिफिकेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. तर तुम्ही एक तर OTP थ्रू परत व्हेरीफाय करू शकतात किंवा तुमच्याकडे डिजिटल सिग्नेचर असेल त्या बेसिसवर तुम्ही व्हेरीफाय करू शकतात. आणि जर का तुमचं सक्सेसफुल सबमिशन झालं तर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो. इट इज कॉल्ड ॲज ARN आणि ही एक प्रकारची तुमची एक्नॉलेजमेंट आहे. या बेसवर तुम्ही प्रोसेस करू शकतात. आता तुमच्याकडची प्रोसेस पूर्ण संपली आहे. तुमचा सगळा डेटा हा GST ऑफिसरकडे जाणार आहे. त्याच्यानंतर तो व्हेरिफिकेशनला सुरुवात करणार आहे. व्हेरिफिकेशनला सुरुवात केल्यानंतर त्याला काही डाऊट असतील, तुम्ही केलेल्या डॉक्युमेंटबद्दल जर का तो सॅटिस्फाईड नसेल तर तो 7 दिवसाच्या आत तुम्हाला एखादी क्युरी रेज करतो आणि ती क्युरी रेज केल्यानंतर तुम्हाला काय करायचं की त्याच्या क्युरीला काय करायचं फक्त तुम्हाला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला सबमिट करावी लागेल. ती पण इन दी केस जर का काही कंप्लायन्सेस रेज झाले तरच तुम्हाला ती सगळी माहिती अपलोड करायची आहे. ती पण अपलोड करताना तुम्हाला फॉर्म GST रजिस्ट्रेशन नंबर 03 या फॉर्ममध्ये तुम्ही ती माहिती अपलोड करू शकतात. त्यानंतर काही नोटीस जर का त्यांच्याकडून तुम्हाला आली, नोटीसच्या अर्थ काही कंप्लायन्स आले तर तुम्हाला 7 दिवसाच्या आत जर का माझं प्लेस ऑफ बिझनेस मॅच होत नाहीये किंवा नावामध्ये स्पेलिंगमध्ये काही करेक्शन असेल किंवा जे काही मी लाईट बिल दिलंय ते नाव आणि तिथलं नाव माझं काही मॅच होत नाही किंवा ॲड्रेस प्रूफ काही मॅच होत नसेल तर त्या केसमध्ये डिपार्टमेंट तुम्हाला परत चान्स देणार, बाबा तू दुसरं डॉक्युमेंट आम्हाला काय कर, तुझं क्लॅरिफाय करून दे किंवा तू परत दुसरं डॉक्युमेंट आम्हाला काय करू शकतो, सबमिट करू शकतो. पण जर का दिलेल्या वेळेमध्ये जर का तुम्ही त्या टाइम पिरियडमध्ये जर का त्यांना कंप्लायन्स पूर्ण केले नाही तर तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्ट होऊ शकतं. त्यानंतर आहे की जर का तुम्ही दिलेले कंप्लायन्स आणि डिपार्टमेंटचे कंप्लायन्स हे मॅच होत आहे, तुम्ही दिलेल्या गोष्टींवर ते ऑथेंटिकेशन पूर्ण करताय, त्या केसमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन REG 06 मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळणार आहे. या केसमध्ये सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला GST नंबर तुमचा मिळून जातो, तुमचा ट्रेड नेम मिळून जातो, तुमचा डेट ऑफ रजिस्ट्रेशन मिळून जातं. त्यानंतर तुम्ही कंपल्सरीमध्ये आहात का कंपोजिशनमध्ये आहात का रेग्युलर रजिस्टर्ड डीलर आहात याबद्दल सगळी माहिती तुम्हाला त्या केसमध्ये दिली जाते. त्यानंतर डीम अप्रुव्हल जर का काही केसमध्ये विदिन
प्रिस्क्राईब टाईममध्ये जर का डिपार्टमेंटकडून काही प्रॉब्लेम येत असेल किंवा अप्रूव्ह झालं नसेल तर आपण असं समजू शकतो की तुमचं डीम अप्रुव्हल रजिस्ट्रेशनचं झालेलं आहे. आता जीएसटीचे रेट जर का भारतात बघितले तर काही जे बेसिक नेसेसिटी गुड्स याच्यावर 0%, काही 5%, 12%, 18%, 28% हे टाईप्स, हे रेट्स कधी वाढणार पण या टाईप्समध्ये पण या आयटम्समध्ये पण डिपार्टमेंट गव्हर्नमेंट काय करू शकतं, वेळोवेळी चेंजेस करू शकतं. हे अधिकार पूर्ण कायद्याने देऊन ठेवलेले आहेत. त्यानंतर जर का इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं असेल तर याबद्दल आपण जी माहिती देणार आहे ती माहिती आपल्याला पूर्ण व्यवस्थित पद्धतीने सबमिट करायची आहे. काही परचेसवरचा जो आपण टॅक्स देणार आहे, सेल्सवर जो काही कलेक्ट करणार आहे, याचा जो काही डिफरन्स असेल तर याला आपण काय म्हणू शकतो, एक प्रकारचं सेटअप म्हणू शकतो किंवा त्याला ICT पण आपण म्हणू शकतो. त्यानंतर आता जे तुम्हाला मी सांगितलं तर ही वेबसाईटचा एक आपली GSTची वेबसाईट आहे, यावर तुम्ही लॉग इन करू शकतात. पुढे बघू शकतात की जसं मी तुम्हाला सांगितलं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला सिलेक्ट करायचं, स्टेट सिलेक्ट करायचं आहे किंवा बाकी गोष्टी जसं आपण आता डिस्कस केलं त्याप्रमाणे काय करायचं सर्व टाकायचे आणि याप्रमाणे तुम्हाला TRN नंबर, ARN नंबर मिळून जातो. या प्रोसेसवर तुम्ही पुढे जाऊ शकतात आणि प्रोसेस करू शकतात. तर हे स्लाईड मी सर्व दिलेलं आहे. याचा तुम्ही छान पद्धतीने अभ्यास करू शकता. यूट्यूबवर पण याच्या रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आहे. तर GST रजिस्ट्रेशन हे फार काही अवघड नसून सोपं काम आहे. फक्त त्याच्यात महत्त्वाचं आहे की नेचर ऑफ बिझनेस आणि HSN कोड तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. जर का या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं तर मित्रांनो नक्कीच तुम्ही नॉलेजचं कन्व्हर्जन हे पैशात करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढील GSTच्या कंप्लायन्सेसवर नक्कीच अभ्यास करणार आहोत. थँक्यू.